गुजरात सुरत या ठिकाणी भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्यामुळे मिरजेत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी फटाके आणि पेढे वाटून जल्लोष केला। भारतात लोकसभेचा भाजपचा पहिला खासदार बिनविरोध निवडून आल्यामुळे 400 पारची सुरुवात झाली असल्याचं मत पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी व्यक्त केलं आहे। प्रथमतः मोदी साहेबांचं मी अभिनंदन करेन। सगळ्या सुरतच्या सर्व मतदार बंधूंचंही अभिनंदन करेन। आज माघार घ्यायचा शेवटचा दिवस होता। सुरतमध्ये पण भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे सुरत लोकसभेमधून भाजपमधून त्यांनी उमेदवारी दाखल केली, पण निलेश कुंभानी यांचा काँग्रेसचे उमेदवार होते। या निलेश कुंभानीचा अर्ज काही कारणास्तव छाननीमध्ये निघाला। तो छाननीमध्ये निघाल्यानंतर सगळ्या अपक्षांनी माघार घेतली आणि आमचे मुकेश दलाल हे भाजपचे उमेदवार हे बिनविरोध म्हणजे देशामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली बिनविरोध सीट भाजपची निघाली। म्हणून मी मोदी साहेबांचं आणि सुरतच्या त्या सर्व मतदार बंधूंचं मी आभार मानतो। आज आम्ही जल्लोष त्यासाठी केला, पेढे वाटले, आनंद व्यक्त केला। आज 400 पार म्हणलं तर आज आम्हाला 399 आतापर्यंत आलो। काही टप्प्यात तुम्ही गेल्यानंतर तसंच कव्हर करत आम्ही 400/0 त्या मतावर आम्ही उभा राहणार। आणि हे निश्चित आहे, कारण हे आता तेलं दिसले, आता पिक्चर पुढं बाकी आहे। त्यामुळे निश्चितच ज्यावेळी 4 तारखेला उभे त्यावेळेला ह्या काँग्रेस आणि इतर सर्व त्यांच्या पक्षाचे जे कुठली महाआघाडी कुठली केली की नाही देशामध्ये, इंडिया महाआघाडी, त्यावेळी त्यांना समजेल की आपण किती आपण पाण्यात आहोत हे त्यांना समजेल। हे मोदी साहेब त्यांना दाखवून देतील। परत एकदा मोदी साहेबांना माझ्या शुभेच्छा।